हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये। सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात सूर्याच्या दर्शनाने झालेली आहे। आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवला आहे। तर मग मंडळी, आज हा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि आजच्या दिवसात आम्ही काय काय करतो ते चला बघूया। दिवसाची सुरुवात तर छान झालेली आहे। राजविका आणि शर्विका दोघीही आता उठलेले आहेत आणि उठल्यापासून त्याची मस्ती चालूच झालेली आहे। हा 2 दाताचा ससा आता उठून बसला आहे। आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता, त्यासाठी बाजारात जाऊन पूजेसाठी लागणारे साहित्य आम्ही घेऊन आलो। पूजेसाठी लागणारे देवीचा मुखवटा, नारळ, फुले, देवीसाठी वस्त्र, ओटीचे साहित्य, बरंच काही असं घेऊन आलो बाजारात जाऊन। यानंतर घरी येऊन स्वयंपाक बनवायचा चालला होता। तसेच घरी येऊन पूजेची तयारीही करायची होती। राजविका पण स्कूलला जाऊन आली होती। आजचा दिवस हा खूपच असा धावपळीचा गेला। बाजारामध्ये सगळेच लोक पूजेचे साहित्य घेण्यासाठी आलेले, त्यामुळे सर्वच गोष्टी खूप अशा महाग झाल्या होत्या। पूजेच्या साहित्याबरोबर इतर भाजीपाला पण मी घेऊन घरी आले होते। आज घरी आल्यानंतर एक पार्सल आले होते, ते मी मिशोवरून मागवले होते। राजविका खूपच हट्ट करत होती, मी ओपन करते। म्हटलं ठीक आहे, चला तूच ओपन कर, काय आहे ते बघू। तिला अशा गोष्टी करायला प्रचंड आवडतात। तर या पार्सलमध्ये मी एक ट्रायपॉड मागवला होता। आता आपण व्हिडिओ बनवतो तर आपल्याकडे एक तरी ट्रायपॉड असायला हवा, या कारणाने मी हा एक ट्रायपॉड मागवला होता। तर चला बघूया कसा हा ट्रायपॉड आलाय आणि काय काय त्याच्यासोबत आलेला आहे। हा ट्रायपॉड मी मिशोवरून मागवला। फ्लिपकार्ट, अमेझॉनवरती पण भरपूर असे ट्रायपॉड होते, पण हा जरा मला बरा वाटला आणि आपल्या बजेटमध्ये पण होता। तर तुम्ही बघू शकता, हा अशा प्रकारे ट्रायपॉड आलेला आहे। तो मी फिक्स केला आणि याची क्वालिटी पण खूप छान आलेली आहे। याचं हे वरती नॉब आहे ते पूर्ण 360 डिग्रीला मूव्ह होतंय आणि हा भरपूर असा मजबूत आहे आणि आपण कशावरही हा ठेवू शकतो। मला तर हा खूप आवडला। यानंतर या बॉक्समध्ये अजून एक मोबाईल होल्डर आले होते, ते रेड कलरमध्ये होते आणि याची क्वालिटी पण छान होती। याचे प्लॅस्टिकही खूप असे मजबूत होते। मी तुम्हाला मोबाईल ठेवून दाखवते। मोबाईलही छान प्रकारे त्याच्यावरती ॲडजस्ट होत होता। ट्रायपॉड स्टँडही छान होते आणि हे मोबाईल होल्डर पण छान होते। त्याचबरोबर अजून एक त्या बॉक्समध्ये वस्तू आलेली, ते होते हे अजून एक मोबाईल होल्डर होते। हे आपण जिथे चार्जिंग करत मोबाईल ठेवतो तिथे आपण त्या भिंतीला स्टिक करू शकतो। पाठीमागे हे असे हे पण आले होते। एकंदरीत तिन्ही प्रोडक्ट खूपच छान आले होते। मिशोवरून एवढे छान ट्रायपॉड आणि ह्या मोबाईल होल्डर येतील असे वाटले नव्हते, पण खूपच छान आले, ते मला आवडले। तर आजचा बेत हा पनीर बनवण्याचा होता। चला तर मग पटकन मी तुमच्यासोबत पनीरची रेसिपी शेअर करते। ही रेसिपी माझी म्हणजे एकदम सोपी अशी आहे। सर्वात प्रथम मी पनीरचे असे छोटे छोटे क्यूब्स करून घेतले। यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून मसाला बनवून घेतला। मसाल्यामध्ये नेहमीप्रमाणेच थोडेसे खोबरे, लसूण, आलं, कोथिंबीर यांची पेस्ट करून घेतली आणि ही पेस्ट तेलामध्ये पूर्ण अशी छान भाजून घेतली। यामध्ये मग पनीर मसाला थोडा आणि थोडा घरचा आपला कांदा लसूण मसाला आणि चवीपुरते मीठ टाकून घेतले व मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा खरपूस असा भाजून घेतला। यानंतर त्यामध्ये पनीरचे कापलेले छोटे छोटे क्यूब्स हे टाकून घेतले आणि छान असा ते सर्व मिक्स करून घेतले। मसाला छान भाजल्यामुळे सर्वत्र खमंग असा वास पसरलेला होता। यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हवी तेवढी ग्रेव्ही बनवण्यासाठी हवे तेवढे थोडेसे गरम पाणी ओतायचे आहे
जशी तुम्हाला या भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही पाणी ओतून त्याची कन्सिस्टन्सी वाढवू शकता। अशा प्रकारे आपले पनीर हे बनवून तयार झालेले आहे। संध्याकाळी मी पूजा मांडण्यासाठी सुरुवात केली। खरं तर ही पूजा कोण कोण सकाळीही करतं किंवा संध्याकाळीही करतात, पण शरा ही पूर्ण घरभर रांगत असते आणि सगळ्या गोष्टी ओढून इकडे टाक तिकडे टाक करत असते। म्हणून मी ठरवलं आपण संध्याकाळीच पूजा करू, कारण सकाळी जरी ही पूजा मांडली असती तरी तिने काहीच राखलं नसतं, सगळ्या वस्तू इकडच्या तिकडे करून टाकल्या असत्या आणि पूर्ण दिवस मला तिलाच ओढण्यात गेला असता। मग संध्याकाळी खूप छान प्रकारे मी देवीची पूजा केली आणि घरामध्ये अगरबत्ती धूप यांचा खूप सुंदर असा सुवास पसरलेला होता। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूजेची मांडणी केलेली होती। घरामध्ये खूप प्रसन्न असे वातावरण वाटत होते। अशा प्रकारे देवीची पूजा करून देवीला नैवेद्य दाखवला आणि मी आता या व्हिडिओचा शेवट करते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।